हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाच्या जगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतोय एकदम यम्मी डिलिशियस आणि बेकरी स्टाईल डोनट. ते सुद्धा घरच्या घरी एकदम बघा सॉफ्ट आणि मऊसूत झालेले आहेत. एकदम मस्त टम फुगलेले आहेत. बघा मी तोडून दाखवते. तर किती एकदमच सॉफ्ट असे बनलेले आहेत. कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण घरी बनवलेत. एकदम मस्त झालेले आहेत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी एक वाटीपेक्षा जरासं कमी दूध घेतलेलं आहे. दूध गरम घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे मी. आणि दूध आपल्याला एकदम जास्त कडक गरम नाही घ्यायचं आहे किंवा एकदम थंड नाही घ्यायचं आहे. मीडियममध्ये गरम घ्यायचं आहे. आता साखर मी व्यवस्थित दुधामध्ये विरघळून घेतलेली आहे. आता यामध्ये 1.5 चमचा ईस्ट घातलेला आहे. हा ड्राय ईस्ट आहे. तर 1.5 चमचा मी घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात. झाकण ठेवून याला 15 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर बघा आता एका बाउलमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 3 चम्मच पिठी साखर पुन्हा वापरलेली आहे आणि थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ घातलेलं आहे आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. अगर जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळे सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा आपण जो ईस्ट ठेवला होता त्याला 15 मिनिटं झालेली आहेत आणि ईस्ट बघा एकदम मस्त फर्मंट झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हवा आहे. आता याला मी मिक्स करून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पिठामध्ये घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित त्याला मळून घेते. तर याच्यामध्येच आपल्याला पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला असं वाटलं शेवटी की आपलं पीठ सुकं आहे आणि आपल्याला अजून थोडंसं याला पातळ करण्याची गरज आहे तर तुम्ही त्यामध्ये गरम दूध थोडंसं वापरू शकता नंतर. तर बघा असं मी थोडं थोडं याला दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मळून घेते. आपल्याला हलक्या हाताने कणिक मळून घ्यायची आहे. याला व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे आणि मळण्यासाठी जवळजवळ आपल्याला 20 मिनिटं तरी पण टाईम द्यावा लागेल. कारण जोपर्यंत आपण याला व्यवस्थित मळणार नाही तोपर्यंत ही व्यवस्थित आपली जी कणिक आहे ती बनणार नाही आणि मग डोनटसुद्धा व्यवस्थित फुगणार नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता हे खूप चिकट आहे म्हणून यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर घातलेलं आहे आणि बटर घालून याला व्यवस्थित काय करते असं मळून घेते. तर बघा आता पुन्हा मी 1 टेबलस्पून बटर यामध्ये वापरते. म्हणजे जवळजवळ मी यामध्ये 3 टेबलस्पून बटर वापरलेला आहे. तर रेशो तुम्ही लक्षात ठेवा. जो मी सांगितला आहे तोच रेशो वापरा म्हणजे तुमचे जे डोनट आहेत एकदम परफेक्ट बनतील आणि अजिबात बिघडणार नाहीत. तर हे बघा असं करून आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं बटर घालून यामध्ये व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे. तर बघा आता व्यवस्थित आपली कणिक जवळजवळ मळून झालेली आहे. अशीच आपल्याला हवी आहे. तर कणिक मळून झालेली आहे. आता याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि याला व्यवस्थित सेट करून ठेवून द्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे घट्ट असं आणि आपल्याला याला कम से कम 20 मिनिटं 20 ते 25 मिनिटं किंवा मग त्यापेक्षाही अजून कमी टाईमसाठी ठेवायचं आहे. तर मी 10 मिनिटं यांना ठेवलेलं होतं. 10 मिनिटं मी रेस्टवर ठेवलेलं. 10 मिनिटाच्या नंतर बघा मस्त आपला जो कणिक आहे एकदम फुगलेली आहे. तर यामध्ये अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हाताने एअर काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटंच मी फक्त रेस्टला ठेवलं होतं. आता बघा पुन्हा एकदा आपण याला ठेवून देऊयात आता साईडला आणि आपण व्यवस्थित किचन काउंटर क्लीन करून घेऊयात. कारण आपल्याला पुढची प्रोसेस किचनवरच करायची आहे. तर मी याला साईडला ठेवून दिलेलं आहे आणि आता किचन काउंटर व्यवस्थित क्लीन केलं आहे. त्यावरती मी सुका मैदा घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मैदा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण कणिक मळून ठेवली होती डोनटसाठी ती घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि बघा गोळा जेवढा मी ओला ठेवला आहे तेवढाच तुम्हाला करायचा आहे. एकदम जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं आहे. आता बघा याला व्यवस्थित मी राउंड करून घेतलेला आहे
आणि याला एका बाजूने पीठ लावलंय. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर मी काउंटरवरच लाटून घेते. तर काउंटर पहिल्यांदा स्वच्छ करा आणि मगच करा. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं याची एकदम मस्त पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा सुकं जेव्हा तुम्ही मैदा वापरणार ना तर अजिबातही चिपकणार नाही आणि तुमच्याकडे एखादं झाकण किंवा वाटी वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही डोनट बनवू शकता. तर मी इथे छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि त्याने व्यवस्थित असे डोनट काढून घेते बघा. हे बघा अशा प्रकारे जसं आपण पुरी बनवतो ना त्या प्रकारे मी यांना काढून घेते. असं तुम्हाला जेवढे छोटे मोठे साईजचे बनवायचे त्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी यांना व्यवस्थित बनवून घेते. सगळे आपल्याला अशाच प्रकारे बनवायचे आहेत आणि जी आपली उरलेली कणिक असणार ना ती सुद्धा आपण पुन्हा वापरायची आहे. हे बघा अशा प्रकारे. तर मी सगळे पाडून घेतलेले आहेत. आता यामध्ये 6 ते 7 आपले डोनट झालेले आहेत बघा अशा प्रकारे. तर आता काय करायचं याला मध्ये होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मी बोटानेच करते. अगर जर तुमच्याकडे नोझल असेल तर नोझलने करा म्हणजे एकदम परफेक्ट होईल. तर हे बघा अशा प्रकारे. आता आपण काय करूयात याला बटर पेपरवर ठेवून देऊयात. अशा स्क्वेअरमध्ये मी बटर पेपर कट करून घेतलेला आहे. आता यांना व्यवस्थित बटर पेपरवर ठेवून एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. हे बघा आणि थोडंसं गॅप ठेवायचा, एकदम जवळ नाही ठेवायचं आहे. हे बघा एकदम परफेक्ट असे आपले डोनट बनलेले आहेत. तर बघा आता एवढे बनून झालेले आहेत आणि उरलेल्या पिठाचं सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. आता यांना आपण झाकून ठेवायचं आहे. तर यावरती आपण ओला कपडा कॉटनचा किंवा मलमलचा कपडा ओला करून ठेवायचा आहे आणि यांना रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर रेस्ट करायला आपल्याला कम से कम 55 मिनिट ते 1 तासासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपले जे डोनट आहेत ना एकदम मस्त फुलतील आणि एकदम जाळीदार होतील. तर बघा 1 तासाच्या नंतर हे बघा फुगून एकदम डबल साईजमध्ये झालेले आहेत. हे बघा दिसतात ना एकदम मस्त आणि एकदम फ्लपी होतात अशा प्रकारे. तर आपण बघा ट्रेचे जे ठेवलेले होते ना ट्रेमध्ये ते सुद्धा बघा एकदम फुगून डबल साईजमध्ये झालेले आहेत. असेच आपल्याला हवे आहेत. आता मी तेल गरम करायला ठेवले. तर तेलसुद्धा आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती गरम नाही करायचं आहे. मिडियम फ्लेमवरती गरम करायचं आहे आणि एकदम कमीसुद्धा नाही गरम झालं पाहिजे. म्हणजे तेल थोडं बऱ्यापैकी गरम झालं पाहिजे जसं आपण शंकरपाळीला करतो ना त्या प्रकारे. आणि हे जे डोनट आहे ते आपण पेपर सकट यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि मग नंतरच पेपर काढून घ्यायचा आहे. त्याने काय होतं की डोनट व्यवस्थित तेलामध्ये सुटतात आणि अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा चिपकत वगैरे नाही. हे बघा आणि अशा प्रकारे अलगद आपल्याला काय करायचं आहे बटर पेपर काढून घ्यायचा आहे. हे बघा तर किती एकदम सोप्या पद्धतीने बटर पेपर निघून जात आहे बघा. आणि आपल्याला यांना फ्राय करायचं आहे मीडियम फ्लेमवरती. तर एकदम हाय फ्लेम करू नका नाहीतर मग काय होतील की ते एकदम जळून जातील. हे बघा किती फ्लफी झालेलं आहे आणि आता यांना मी आलटून पालटून काय करते असं फ्राय करून घेते. बघा किती मस्त फुगलेले आहेत आपले डोनट. तर यांना मी आता काढून घेते. तर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि यांना फ्राय करायला कम से कम आपल्याला 5 मिनटं लागतात. तर आपले डोनट तयार आहेत. आता आपण काय करूया त्यांना थोडं असं शुगरमध्ये डीप करून घेऊया शुगर पावडरमध्ये. हे बघा अशा प्रकारे. अगर तुमच्याकडे चॉकलेट असेल तर चॉकलेटमध्ये सुद्धा डीप केले तर अजून मस्त लागतील चॉकलेट सिरपमध्ये. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सगळे डोनट असे डीप करून घ्यायचे आहेत आणि हे दिसायला जेवढे मस्त दिसतात ना तर चवीला तेवढेच मस्त लागतात. हे बघा किती मस्त झालेत आणि ते पण आपण घरच्या घरी बनवले आहेत आणि बघा किती मस्त जाळीदार फुगलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम घरच्या घरी यम्मी डोनट. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. हे बघा एक मी तुम्हाला तोडून दाखवते की ते एकदम मस्त झालेलं आहे. एकदम यम्मी असं आपले डोनट तयार आहेत. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. तोपर्यंत बाय.